नमस्कार. तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. इतिहास, शौर्य आणि सामाजिक बदलाची दिशा बदलणारे तुमचे विश्वसनीय व्यासपीठ. आज आपण भीमा कोरेगावच्या जयस्तंभाच्या 1818 ते 2018 या 200 वर्षाच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. भाग क्रमांक 15. 200 वर्षाचा प्रवास, शौर्य, इतिहास आणि सामाजिक प्रबोधन. अशाच प्रकारच्या नवनवीन आणि अर्थपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांनाही सांगा. भाग क्रमांक 15. 200 वर्षाचा प्रवास, शौर्य, इतिहास आणि सामाजिक प्रबोधन. 1818 मध्ये महार सैनिकांनी आपल्या बलिदानाने जयस्तंभ उभा केला. हा स्तंभ तेव्हापासून ते आज 2018 पर्यंत शौर्य, आत्मसन्मान आणि सामाजिक बदलाचा साक्षीदार राहिला आहे. 1818 ते 2018 या 200 वर्षातील स्तंभाचे महत्त्व. 1. पेशवाईचा शेवट. 1818 भीमा कोरेगावच्या लढाईने जातीय अत्याचाराच्या पेशवाई राजवटीचा अंत निश्चित केला. या स्तंभाने सामाजिक विषमतेच्या युगावर विजय मिळवल्याची पहिली नोंद केली. 2. डॉक्टर आंबेडकरांची प्रेरणा. 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्तंभाला भेट देऊन तो अस्पृश्य समाजाच्या आत्मसन्मानाचा प्रतीक म्हणून घोषित केला. तिथूनच सामाजिक प्रबोधन आणि एकजुटीच्या परंपरेला सुरुवात झाली. 3. महार रेजिमेंटचा गौरव. 1941 या शौर्याच्या आधारावर भारतीय सैन्यात महार रेजिमेंटची स्थापना झाली. या रेजिमेंटने देशाच्या संरक्षणात अतुलनीय योगदान दिले आणि समाजाचा लष्करी गौरव कायम ठेवला. सामाजिक स्तरावर झालेले बदल आणि प्रबोधन. शोषितांची शक्ती केंद्र. शोषितांचे शक्ती केंद्र भीमा कोरेगावच्या जयस्तंभ हे केवळ स्मारक राहिले नाही, तर ते शोषित वंचितांच्या एकजुटीचे आणि शक्तीचे केंद्र बनले. दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक येथे एकत्र येऊन संविधानिक समतेची शपथ घेतात. प्रबोधन आणि जागरूकता. डॉक्टर बाबासाहेबांच्या आव्हानानंतर या ठिकाणी होणारी गर्दी सामाजिक जागरूकता आणि प्रबोधनाचे मोठे माध्यम ठरले आहे. येथून लोकांना ऐतिहासिक हक्क आणि जबाबदारीची जाणीव होते. 200 वर्षाची पूर्तता. 2018 मध्ये या लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने या स्तंभाचे महत्त्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक अधोरेखित झाले. हा स्तंभ समता, शौर्य आणि संघर्षाचे संदेश देत पुढील पिढींना प्रेरणा देत आहे. भीमा कोरेगावचा हा 200 वर्षाचा प्रवास सिद्ध करतो की सामाजिक न्याय आणि आत्मसन्मानाची लढाई ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम. या 200 वर्षाच्या प्रवासातून प्रेरणा घेऊन आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तरुणांसाठी असलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि नवीन संदेश पाहूया. प्रबोधन कार्यक्रमाचा विषय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीतील सहिष्णुता, संदेश, मतभेद आणि एकजूट. सविस्तर माहिती आणि बाबासाहेबांचा संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारताच्या स्वप्नात केवळ समता नाही, तर लोकशाही यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सहिष्णुता या मौल्यावर जोर दिला. 1. लोकशाहीतील सहिष्णुता.
लोकशाहीमध्ये विविध मते असणे स्वाभाविक आहे. सहिष्णुता म्हणजे आपले मत वेगळे असले तरी दुसऱ्याच्या मताचा आदर करणे, मतभेद बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी एकत्र येणे हीच खरी सहिष्णुता आहे. बाबासाहेबांनी शिकवले की विरोधकांना शत्रू न मानता त्यांना समाजाचे भाग माना. 2. तरुणांची भूमिका, प्रगतीचे सूत्र. भावनिक नव्हे तर तांत्रिक विचार. तरुणांनी कोणत्याही वाद किंवा मतभेदावर भावनेच्या आहारी न जाता शांततेने आणि तांत्रिक विचार करून प्रतिक्रिया द्यावी. हीच सहिष्णुतेची पहिले पाऊल आहे. एकजूट. भीमा कोरेगावच्या परंपरेप्रमाणे जातीय आणि वैचारिक मतभेद असूनही देशासाठी आणि सामाजिक न्यायासाठी एकत्र येण्याची भावना तरुणांनी जपली पाहिजे. ही एकजूट आपल्याला शक्तिशाली भारत बनवण्यासाठी आवश्यक आहे. 3. प्रबुद्ध भारताचा आधार. बाबासाहेबांचे स्वप्न असलेला प्रबुद्ध भारत हा संविधानिक मूल्यावर आधारित आणि सहिष्णु समाजाने युक्त असेल. तरुणांनो, तुम्ही मतभेद आणि वादविवादांना लोकशाही मार्गाने हाताळा. सहिष्णुता आणि आदर हे मूल्ये आत्मसात करून बाबासाहेबांचा खरा वारसा पुढे घेऊन जा. आतापर्यंतच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना भीमा कोरेगावच्या जयस्तंभाने 200 वर्षात अनेक पिढ्यांना शौर्य आणि आत्मसन्मानाची प्रेरणा दिली. आज आपण सहिष्णुता आणि एकजुटीच्या मार्गाने या प्रवासाला पुढे घेऊन जाण्याची प्रतिज्ञा करूया. हा प्रेरणादायक आणि महत्त्वाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या सहभागामुळेच सत्याचा जागर आणि सहिष्णुतेचा संदेश अखंड सुरू राहील. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला सतशः आभारी आहे. मित्रांनो, भीमा कोरेगावचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया करून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, इतरांनाही करायला सांगा व आपले भाग इतरांपर्यंत शेअर करा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. धन्यवाद.